होता वारला तर माणूस रडतो, तो नाराज होतो, डोळ्यातून पाणी येतो. पण यांच्यामध्ये तसं नाही. किन्नरांमध्ये हे हसतात आणि जोरजोरामध्ये त्या शरीराला चपल्या मारतात. थोडा वेळ यांचा असा कार्यक्रम चालू राहतो. चालू झाल्याच्या नंतर त्याच्यातला एक किन्नर सगळ्यांना थांबवतो आणि थांबवल्याच्या नंतर काहीतरी थोडीशी अजून विधी करतो आणि तो दरवाजापाशी जातो, दरवाजा उघडतो आणि बाहेर बघतो. बाहेर सगळा काळोख असतो आणि तो हळूवार आतल्या किन्नरांना म्हणतो की चला बाहेर. कुणीही नाही. तर जे आत बसलेले सगळे किन्नर असतात ते उठतात आणि त्यापैकी जे 4 किन्नर असतात ते मृतदेह उचलतात आणि घराच्या बाहेर निघतात. आता ते किन्नर सगळे घराच्या बाहेर निघल्याच्या नंतर जो नारायणराव होता तो सुद्धा आपल्या बाथरूममधून बाहेर निघतो. त्याला माहिती नव्हते की हा काय प्रकार चालू आहे. तो हा प्रकार सगळा काही नवीनच बघू लागला. त्याच्या मनामध्ये फार भीती होती, डेंजरस पद्धतीची भीती होती. पण तो साहसीही तेवढा होता. त्याने विचार केला की नेमकं काय होतंय, कुठं जातात, काय करतात, आपण बघूयातच आता. आता जे किन्नर आहेत ते त्या स्मशानभूमीच्या रस्त्याकडे निघले. हा पण त्यांच्या पाठीमागे निघाला. हा थोडासा लांब होता, बॅटरी वगैरे सगळं काही बंद होतं. असं त्या स्मशानभूमीमध्ये या नारायणरावला वाटलं की आता स्मशानभूमीमध्ये त्यांचा तो अंतिम संस्कार जे काय आहे ते करतील. पण हे त्या स्मशानभूमीपाशी नाही राहिले, हे समोर गेले आणि नारायणरावचं जे शेत आहे त्या शेताच्या रस्त्याकडे निघाले. आत्ता नारायणरावला वाटलं की हे काय माझ्या शेताकडे तर जात नाहीत ना. नारायणरावला अजून टेन्शन आला डोक्याला. आता जो नारायणराव आहे त्यानं असा विचार केला की आपण काय करूयात, यांच्या पाठीमागे जाऊयात आणि बघूयात. आता नारायणरावचं ज्या जागेवर शेत होतं त्या शेताच्या थोडंसं साईडला एक नदी होती. तर त्या नदीवर जाण्याचा रस्ता अलीकडून फुटायचा. नारायणराव त्याच्या पाठीमागे गेले तर त्याचे किन्नर आहे ते मृतदेह घेऊन अलीकडच्या रस्त्यानं त्या नदीकडे गेले. पण ते गेले पलीकडच्या काठानं आणि पलीकडच्या बाजून जाऊन बसले. आता जी नदी आहे ती नदी खूप ओशाड पडलेली होती आणि त्या नदीच्या पलीकडं कुठलंही गाव नव्हतं, नाही अलीकडं. आणि वेळ रात्रीची कमीत कमी 11:30-12च्या दरम्यान झाली असतील. तर त्या लोकांना माहिती होतं की 11:30-12 वाजता इकडच्या शेतांमध्ये जास्त कोणी येत नाही आणि राहिला नारायणचा प्रश्न, हा 7:30-8 वाजता येऊन तो झोपी जातो. पण नारायण